नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज तुमचा विश्वास बसणार नाही अशी क्विक आणि चटपटीत आणि खूप टेस्टी अशी आपण रेसिपी बघणार आहोत आणि अगदी वेगळ्या पद्धतीने आणि एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही बघितल्यानंतर म्हणाल की एवढी सोपी पद्धत आपल्याला का नाही याआधी सुचली? तर नक्की ही रेसिपी पहा आणि लगेच करून पहा. तर मी इथे 2 शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित साल काढून घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून चिरून साल काढून घेतल्यात. 1 बटाटा घेतलाय, साल काढून चिरून त्याला धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे पाव ते अर्धा कप घेतला आहे फ्लॉवर. त्याची छान गरम पाण्यामध्ये छान फुलं काढून घेतलेले आहेत. आता पॅनमध्ये आपण वाटण करून घेऊयात. तर मी इथे 1 चमचा तेल घेतले. त्यामध्ये 1 मध्यम चिरलेला कांदा, फार बारीक चिरण्याची गरज नाही आहे कारण तो आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. तर तो ॲड केल्यानंतर आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर मी इथे ॲड केलं आहे अर्धा कप सुकं खोबरं. तर सुक्या खोबऱ्याऐवजी मी तुम्हाला इथे ऑप्शन सांगेन की तुम्ही ओलं खोबरंसुद्धा यामध्ये म्हणजे ताजं किसलेलं खोबरंसुद्धा वापरू शकता. 1 टोमॅटो ॲड केलेला आहे. आपल्याला भाजतानाच टोमॅटो ॲड करायचा आहे. तर मी टोमॅटो ॲड करून पुन्हा सॉफ्ट होईपर्यंत एक 2-3 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर गॅस बारीक करून त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर मी ॲड करते. कारण का आता वाटणाला छान रंग येतो, लाल रंग येतो आणि आपली रेसिपी अशी छान रंगतदार, लज्जतदार झाली, दिसायला छान दिसली की आपल्याला खाण्याची पण इच्छा छान होते. तर मी इथे लाल तिखट घालून पुन्हा 2 मिनिटं छान परतून घेतले. आता आपण हे थंड करून घेणार आहोत. तर एक 5 ते 10 मिनिटं थंड करून घेतल्यानंतर हे आपण मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं आहे आणि गरजेनुसार एक 2-3 चमचे पाणी ॲड करून आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता छान बारीक पेस्ट करून घेतले, ग्राइंड करून घेतलेलं असं वाटण आहे. चला, मेन इन्ग्रेडियंट आपला रेडी आहे. क्विक आपण रेसिपी कंटिन्यू करू. तर कुकरमध्ये करतोय, झटपट तर होणारच आणि टेस्टी देखील. 1 चमचा तेल घातले, त्यानंतर अर्धा चमचा घातली मोहरी आणि अर्धा चमचा जिरं. छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये घालतोय पाव चमचा हिंग. हिंगाचा स्वाद खूप छान येतो. त्यानंतर मी इथे लसूण आणि आलं बारीक ठेचून घेतलेलं आहे ते इथे घातलंय. त्यानंतर इथे आपण जे वाटण करून घेतले ते लगेच घालायचे आणि आपल्याला छान 2-3 मिनिटं हे परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो ठेवायची. त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद ॲड केलेली आहे आणि लाल मिरची पावडर. आता तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त करा. त्यानंतर अर्धा चमचा घातली आहे धने जिरे पावडर आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपला काळा मसाला किंवा गोडा मसाला 1 चमचा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे. गोडा मसाला आवडत नसेल, घरामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा अगदी निश्चिंतपणे घालू शकता. जो मसाला तुमच्या रोजच्या जेवणामध्ये वापरला जातो तो तुम्ही नक्की वापरू शकता. त्यानंतर मी इथे जवळजवळ अर्धा ते पाऊण वाटी त्यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी. तर पाणी घालून आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. छान उकळ आलेली आहे तुम्ही पाहू शकता. आता मी इथे गूळ वापरते. तुम्ही जर गोड खात नसाल, तिखट फार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे गूळ नक्की स्किप करा. त्यानंतर आपण शेवगा जो चिरून घेतला होता तो त्यामध्ये ॲड केला आहे. त्यानंतर आपण फ्लॉवर ॲड केलेला आहे आणि आता आपण बटाटासुद्धा घालणार आहोत. तर जे इन्ग्रेडियंट घेतले होते ते आपण त्यामध्ये आता घालणार आहोत. तर अशा पद्धतीने तिन्ही भाज्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गोड खात असाल तर तुम्ही गूळ घालून नक्की ट्राय करा. पण गोड खात नसाल तर तुम्ही मात्र गूळ स्किप करा. 1 कप पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि छान उकळ आल्यानंतर मी इथे चवीप्रमाणे मीठ घालते. 2 ते 3 मिनिटं आधी मी शिजवून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे चवीप्रमाणे मीठ आणि छान ताजी फ्रेश एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये ॲड केली आणि अशा पद्धतीने आपण हे छान असं ढवळून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं कुकरचं झाकण न लावताच बरं का शिजवून घ्यायचं आहे. तर 4-5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर मी कुकरचं झाकण लावलं आहे आणि आपल्याला बरोबर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 शिट्ट्या करून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर थंड झाल्यानंतर कुकर मी उघडलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता छान रसरशीत अशी आपली बटाटा, शेवगा आणि फ्लॉवरची रस्सा भाजी तयार आहे. आता तुम्हाला कन्सिस्टन्सी अजून घट्ट वाटत असेल, जी हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी वापरू शकता. अशीच छान रस्सेदार भाजी हवी असेल तर पाणी मी दाखवल्याप्रमाणे साधारण 1.5 ते 2 कप पाण्याचा वापर करू शकता. अतिशय अप्रतिम चवीची लागते. त्या आत्ता मला बोलताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटले अशी ही भाजी आहे. त्यानंतर करायला एकदम क्विक आहे. फक्त आपल्याला बेसिक तयारी करण्यासाठी एक 10 ते 12 मिनिटं लागतात आणि होण्यासाठी 15 मिनिटं.
दॅट्स इट. एवढी सिंपल आहे आणि खूप टेस्टी लागते. अगदी गरमागरम पोळी भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाण्यासाठी छान आहे. म्हणूनच आपण याला रस्सा भाजी म्हणतोय. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये फीडबॅक कळवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब